चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का। दिवस 36वा। आजचा जो ट्रेड आहे ना तुम्हाला मी डिरेक्टली चार्ट्स वरतीच सांगतो। खूप जास्त गोंधळ उडाला होता आज। निफ्टी ओपन झालं आणि नंतर ओपनिंग नंतर काय झालं थोडं सेलिंगला आलं। आता सेलिंगला आल्यानंतर आपण क्लिअर डिस्कशन केलं होतं, स्ट्रीमला जाऊन चेक करा तुम्ही। तेव्हा बेरिश बघायचं नाहीये मार्केटला, बिकॉज इकडे ईएमए पण आहे आणि सपोर्ट पण आहे। पण आपलाच प्रॉब्लेम काय झाला की लाईक जो आपण पुट सेल केला होता ना, कॉल पुट सेल केले होते, त्यातला पुट जो होता त्याचा 70% स्टॉप लॉस होता आणि पुट हेवी सेल केला होता कारण की मार्केट वरती जाणार हे एक्सपेक्टेशन होतं। सो हेवी पुट जो होता त्याचा 70% स्टॉप लॉस इथे डन झाला। आता स्टॉप लॉस केल्यानंतर आपण त्याचा रिस्पेक्ट डेफिनेटली करतो। त्याच्यानंतर मार्केट ईएमएला होल्ड करून पॉझिटिव्ह गेलं। 25,000चा एक मेजर रेजिस्टन्स आपण फेस करत होतो। सो 25,000 पण इझिली ब्रेक झाला, जे की सीआयओ मध्ये विजिबल होतं। डेफिनेटली आपण ते बघितलं होतं आणि आफ्टर दॅट जेव्हा ब्रेकआउट आला तेव्हा आपण ओटीएम शॉर्ट केली या ठिकाणी आणि ओटीएम आहे ना लास्टपर्यंत अगदी होल्ड केला आणि तुम्हाला माहिती आहे 25,000 ते जवळजवळ 90 म्हणजे 90 पॉईंटची मोमेंटम झाली टोटली आणि 90 पॉईंट्स आपण त्याला होल्ड केलं आणि जो सुरुवातीला या स्पाईकमध्ये जो लॉस झाला होता ना तो लॉस पूर्णपणे या मोमेंटममध्ये कव्हर झाला आणि चांगला डीके पण आपल्याला भेटला, बिकॉज उद्या एक्सपायरी असल्यामुळे पूर्ण लॉस कव्हर करून आपण आजचा दिवस ग्रीनमध्ये क्लोज केला। आजचे प्रॉफिट्स आहेत 3686 रुपये। याप्रमाणे आपण आजचा दिवस क्लोज केलेला आहे मित्रांनो।